नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर अनघा केसकर लिखित सीमातीत ही कादंबरी. आज या कादंबरीचा भाग 4. ख्रिस, त्याचे मित्र आणि कित्येक उत्साही मंडळी मोठमोठ्यानं घोषणा देत घोळक्यानं बर्लिन वॉलच्या दिशेनं कूच करत होते. त्याचे वडीलही एका गटात दिसत होते. त्यांच्या हातात जर्मनीचं निशाण होतं. बघता बघता वॉलमधलं कित्येक वर्ष बंद असलेलं दार उघडलं गेलं आणि ईस्ट जर्मनीतून जल्लोष करत माणसांचा लोंढा वेस्ट जर्मनीत शिरला. लोक आनंदानं बेभान झाले होते. मिठ्या मारून त्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. गेले कित्येक दिवस सगळे लोक याच प्रसंगाची वाट बघत होते. अगदी काही नको असलेल्या अटी मान्य कराव्या लागल्या तरी या क्षणी लोक ते विसरलेले होते. ख्रिसमसच्या दिवसातही इतकं उत्साही वातावरण ख्रिसनं पाहिलं नव्हतं. एखाद्या सणासारखी रस्त्यावर गर्दी होती. आलिया आणि ख्रिस दिवसभर हिंडत होते. रात्र पडली तेव्हा ते आतषबाजी बघायला गर्दीचा एक भाग होऊन एका बाजूला उभे होते. आणि त्याच क्षणी ख्रिसला जाग आली. म्हणजे आपल्याला स्वप्न पडलं होतं. ख्रिसच्या मनात आलं, नक्कीच स्वप्नच असणार. 9 नोव्हेंबर 1989 हाच तो दिवस. रियुनिफिकेशनची, एकत्रीकरणाची सुरुवात झाली तो हा दिवस. ख्रिसच्या डोळ्यावरची झोप आता उडाली. अगदी पुरातन काळातल्या वाटाव्यात अशा जुन्या आठवणी त्याच्या मनात जाग्या झाल्या. तो भारतात येऊन JNUमध्ये नाव नोंदवून विद्यार्थी होण्यापूर्वीच्या अतिशय मानहानिकारक आणि दुःखद अशा आठवणींवर आता काळानं मलमपट्टी केली होती तरी त्यांचा सल राहिलेला होता. रियुनिफिकेशनच्या नवलाईचे दिवस संपले आणि वास्तवाचे चटके बसायला सुरुवात झाली. पश्चिम जर्मनीची आर्थिक प्रगती जास्त झाली असल्यानं प्रत्येक गोष्टीत तिकडच्या राजकारण्यांचा, विद्वानांचा पगडा आणि हस्तक्षेप वाढत गेला. आणि बघता बघता सगळा कारभार पश्चिमी लोकांच्या हातात गेला. आपल्यावर ऑसिसचा बोजा पडलाय, त्यामुळे आपली अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे असा बभरा त्यांनी चालू केला. जे काही पूर्वेत चालू होतं ते चुकीचं आणि कालबाह्य आहे हे त्यामागचं मोठं गृहीत होतं. इथला राज्यकारभार नको इतका कडक, समाजकारण भोंगळ आणि उद्योगधंदे अकार्यक्षम असल्याचा डांगोरा पिटत हळूहळू सगळ्याचीच फेररचना सुरू झाली. इथली माणसं आधुनिकतेपासून काही कोस लांब आहेत. त्यांना आधी शिकून शहाणं केलं पाहिजे असा पश्चिमी लोकांचा ठाम विश्वास होता. पूर्व जर्मनीतल्या सगळ्या व्यवस्था बदलायचा सपाटा सुरू झाला. अगदी शिक्षण खातं, शिक्षण क्रमही त्यातून सुटले नाहीत. कॉलेजातले, विद्यापीठातले एक विभाग सटासटा बंद करायला सुरुवात झाली होती. आपल्या विभागापर्यंत हे लोण येईल असं ख्रिसला वाटलं नव्हतं. PG म्हणून ख्रिसनं जिथे 1.5 वर्ष काम केलं होतं ते डिपार्टमेंट बंद करणार अशी बातमी 90 सालच्या ऑगस्टमध्ये आली तेव्हा ख्रिसचा त्याच्यावर विश्वास बसला नव्हता. पण खरोखरच नव्या सरकारनं तसा फतवा काढला. बघता बघता प्रोफेसर बेकर, प्रोफेसर गुंथर यांचं डिमोशन झालं. सोशल सायन्सेसच्या प्रोफेसर फिंकलची चक्क उचलबांगडी झाली. त्या दिवशी ख्रिस आणि त्याचे 2 मित्र सुन्न मनाने प्रोफेसर वेबरना भेटले. नाईलाजानं आपलं डिपार्टमेंट लवकरच बंद करायला लागणार आहे. तुम्ही नोटीस वाचलीत ना? प्रोफेसर वेबरने विचारलं. पण मग आमचं काय? आम्ही कुठे जायचं? तुम्ही आम्हाला असं अर्ध्यात नाही सोडू शकत ना? ख्रिस आणि त्याचे साथीदार तक्रारीच्या सुरात म्हणाले. आय एम सॉरी, माझा नाईलाज आहे. याबाबतचा निर्णय अगोदरच झालेला आहे. सर, माझ्या हातातल्या प्रॉब्लेमवर मी 1.5-2 वर्ष काम केलं आहे. त्याचं काय करायचं? आम्ही आता जायचं कुठे पुढच्या शिक्षणासाठी? ख्रिसने त्यांना विचारलं. हे बघा, फक्त आपल्यावरच ही वेळ आली आहे असं नाही आहे. कितीतरी विभाग विद्यापीठानं बंद करून टाकले. कितीतरी प्राध्यापकांची नोकरी गेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण अर्ध्यातच सोडावं लागलं आहे. नाही, मान्य आहे सर,
पण सर, यामुळे आमचं सांत्वन कसं होईल? आमचे प्रॉब्लेम त्यामुळे सुटत नाहीत ना. मलाही त्याचं खूप वाईट वाटतं आहे. पण म्युनिचमध्ये नाही तर बर्लिनमध्ये वसलेल्या विद्वानांना आम्ही नाही काही पटवून देऊ शकलो. त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यावर बंधनकारक आहे. छान छान. म्हणजे हे सगळे युनिफिकेशनचे परिणाम आहेत. मला सांगा, युनिफिकेशनबद्दल आता आम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल? ख्रिसच्या एका मित्रानं सरळ सरळ सरांना सांगून टाकलं. सोशल सायन्सेसचं डिपार्टमेंट बंद झालं असं समजल्यावर ख्रिससारखे विद्यार्थी दिशाहीन झाले. पूर्व जर्मनीतल्या विद्यापीठांवर पश्चिमेतल्या शहाण्यांचं वर्चस्व प्रस्थापित झाल्याचं सत्य त्यांना स्वीकारावंच लागलं. कुठल्याही चर्चांना काही अर्थच उरला नव्हता. हे लक्षात आल्यानंतर ख्रिस म्युनिचला गेला होता. तिथे तरी एखाद्या विद्यापीठात आपल्याला पुढचं संशोधन करता येईल का हे आजमावं असा त्याचा प्रयत्न होता, पण त्याला यश नाही आलं. उलट त्याला अतिशय मानहानिकारक वागणूक तिथे मिळाली. आपण म्युनिचमध्ये आलोच तर राहायची काही सोय करायला हवी म्हणून ख्रिस शहरभर जागेच्या शोधात हिंडला होता. त्याला कोणी दारातही उभं केलं नव्हतं. शहरातल्या मध्यमवर्गीय वस्तीत त्यांनी प्रयत्न केला. 2-3 ठिकाणी सरळ त्याच्या तोंडावरच दारं बंद केली गेली. पहिले अनुभव लक्षात घेऊन 4थ्या ठिकाणी तो सावध झाला. जेव्हा मालकिणींनी दार उघडलं तेव्हा ख्रिसनं त्याचा पाय दाराला लावून धरला. आपण PG विद्यार्थी आहोत आणि एखादी खोली मिळाली तर हवी आहे असं तिला ऐकवलं. ते ऐकल्यावर तिच्या नाकाला चुण्या पडल्या, कपाळावर आठ्याचं जाळं उमटलं, डोळे रागीट झाले. तिला कोणालाही खोली भाड्यानं द्यायची नाही असं तिने सांगितलं आणि खाडकन दार लावता लावता त्याला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली, इथे जो येतो त्याला खोली हवी आहे. इथे ऑफिसना नोकऱ्या हव्यात, जागा हव्यात, खायला अन्न हवं. भडंग कुठले? या असल्या बेकार लोकांमुळे आमच्याकडे गुन्हेगारी वाढत चालली आहे. ख्रिसची कानशिलं तापली होती ते ऐकून. म्युनिचच्या शैक्षणिक संस्थांमधला अनुभव तितकाच वाईट होता. तिथल्या मान्यवर इन्स्टिट्यूटमधल्या प्रोफेसर मेयरनं तो भेटला होता. मोठ्या आशेनं त्यांना आपली फाईल दाखवली. प्रोफेसर वेबरकडे आपण 1.5 वर्ष काम केल्याचं सांगितलं. प्रोफेसर मेयरनी त्याचा संशोधनाचा विषय मोठ्यांदा वाचला. मिटिगेटिंग करप्शन इन पब्लिक सेक्टर युनिट्स. त्यांची डावी भुवई वर गेली, चेहऱ्यावर छद्मी हसू उमटलं. त्यांनी ती फाईल चाळली, पण त्यात त्यांना किंचितही रस दिसला नाही. नकारार्थी मान हलवत ते म्हणाले, तुला या विषयासाठी आमच्याकडे गायडन्स मिळणार नाही. आम्ही हे असले जुनाट विषय घेऊन त्याचा अभ्यास नाही करत. माफ कर रे बाबा. ख्रिसची चिकाटी एव्हाना संपली होती. चिडून चालणार नव्हतं हे कळूनही त्याच्या आवाजाला धार आली. वाद घालावा तसा तो म्हणाला, हा विषय जुनाट कसा म्हणताय तुम्ही? या बाबतीत सोशिओ इकॉनॉमिक स्टडी होणं गरजेचं आहे. मी नाही तुझ्याशी सहमत. वेस्ट जर्मनीमध्ये आमच्याकडे सरकारी उद्योग फारसे नाहीच आहेत. जे काही आहे त्यांच्या कारभारावर लक्ष ठेवायला आमच्याकडे प्रभावी असे ग्राहक मंच आहेत. या विषयावर माझं निम्मा अर्ध काम झालं आहे. चिवटपणे तो म्हणाला. खांदे उडवून प्रोफेसर मेयर म्हणाले, आता ही काही माझी समस्या नाही ना, समस्या तुझी आहे. पण सर, ईस्ट जर्मनीत खूप बलाढ्य असे सार्वजनिक उद्योग आहेत. त्यांनी आमच्या अर्थव्यवस्थेचा पूर्ण भार तोलला आहे. तोललाय हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. त्या उद्योगांकडनं भार तोलला गेला होता असं फार तू म्हणू शकतोस, कारण आता ते भूतकाळात जमा होणार आहे. अर्थव्यवस्थेतल्या अकार्यक्षमतेची मुळंच मुळी सार्वजनिक उद्योगात दडलेली आहेत. ती मुळं जितक्या लवकर आपण उखडून टाकू तितकं आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. असं कसं म्हणता तुम्ही? सर्व सरकारी उद्योग मोडीत काढणार सरकार? त्याने अर्थव्यवस्थेला दणका बसेल की? असं काहीही होणार नाही आहे. उलट भ्रष्टाचाराची मुळं खणून काढली की अर्थव्यवस्था वेगानं प्रगती करेल. त्यांच्याशी वाद घालायची ख्रिसला खुमखुमी आली. पण मुलाखत संपल्याचीच त्यांनी सरळ सरळ सूचना दिली. तरीही जाताना ख्रिस फुणफुणला, मी तुमच्याशी वाद घालत नाही आहे, पण मला तुमच्या वरिष्ठांशी बोलायचं आहे. त्यांना माझा संशोधनाचा विषय चुकीचा ठरवू दे.
प्रोफेसर मेयरनी पुन्हा एकदा खांदे उडवले आणि ख्रिसला रजिस्ट्रारना भेटायला सांगितलं. त्यांना भेटून काहीही उपयोग झाला नाही. आणखीन 2-4 संस्थांमध्ये त्याला याहून वेगळा अनुभव आला नाही. रात्री शहरात फिरत असताना त्याला भिकाऱ्यांसाठी, बेघरांसाठी असलेल्या काही इमारती दिसल्या. त्या इमारतींच्या दारापुढे चुरगळलेल्या जुन्या कपड्यांमधली कितीतरी माणसं रांगा लावून आशाळभूत नजरेनं आणि थकलेल्या शरीरानं खोळंबलेली दिसली. ते दृश्य बघून त्याला उभं आला. त्यातली बरीच माणसं ऑसीज असणार आहे त्याची त्याला कल्पना आली. आमच्या इकडचे जॉब्स तुम्ही काढून घेतलेत म्हणून आम्ही तुमच्या इथे आलो आहे, नाहीतर कशाला तडमडलो असतो इथे, त्याच्या मनात आलं. एक क्षणभरसुद्धा पश्चिम जर्मनी थांबू नये असं त्याला वाटलं. या सगळ्यावर शेवटचा घाव झाला आलियाकडनं. 3 वर्ष त्यांचं प्रेमप्रकरण चालू होतं. कितीतरी संध्याकाळी त्यांनी एकमेकांच्या सहवासात घालवल्या होत्या. एकमेकांची सुखदुःख, यश अपयश वाटून घेतलं होतं. मनाने आणि शरीराने ते अगदी जवळ आले होते. पण ख्रिसच्या पायाखालची जमीन हादरली आणि त्या नात्यातही पडझड सुरू झाली. एरवी त्याच्याशी लाडीगोडीत असणारी आलिया हळूहळू दूर जातीये शरीराने आणि मनानं सुद्धा, असं ख्रिसला जाणवायला लागलं. अर्थात त्या काळात स्वतः ख्रिस खूप चिडचिडा झाला होता. परिस्थितीनं गांजल्यामुळे ज्याच्या त्याच्यावर आरडाओरडा करायला लागला होता. तिने तरी त्याला नीट समजावून घ्यावं अशी अपेक्षा करणं चूक होतं का? बरेच दिवस तिने त्याची आरेरावी ऐकून घेतली होती. हे त्याचं पार तुटल्यानंतर ख्रिसला कबूल करावंच लागलं होतं. पण मग कालांतरानं तिचाही तोल जायला लागला. ती त्याला टाळायला लागली. त्यावर शेवटचा हातोडा पडला ख्रिस म्युनिचला जाऊन आल्यानंतर. आलियाचे मामा मामी वेस्ट जर्मनीत असल्यानं तिला ख्रिस इतका वेसीचा तिटकारा नव्हता. हे बघ, तुझं शिक्षण राहिलं तर राहू दे, आपण वेस्टमध्ये जाऊ, सेटल व्हायला आपल्याला मामा मदत करतील, असं तिचं म्हणणं. 1-2 वेळा ख्रिसने ते ऐकून घेतलं, पण नंतर मात्र भडकला. मला त्या वेसीची चीड येते. शिष्ट येते 1 नंबरचे. उंजीवादावर विसमणारी, जंगलवादाच्या चिखलात लोळणारी डुकरं आहेत ती डुकरं. मी अंतर्बाह्य साम्यवादी आहे. साम्यवादावर माझी अव्यभिचारी श्रद्धा आहे. कम ऑन ख्रिस, तू जरा जास्तच कडक बोलतोयस. माइंड युअर टंग. माझे मामा म्हणतात की, हे बघ, तू आणि तुझे ते संभावित मामा, तू मला उगाच भरीला घालू नको. मला बदलवायचा प्रयत्न करू नकोस. मी जसा आहे तसा राहणार. हे बघ, तुला वेसीचा कितीही राग आला ना तरी त्यांनी त्यांची कार्यक्षमता सगळ्या जगाला सिद्ध करून दाखवली आहे. बेचिराख झालेली अर्थव्यवस्था पुन्हा त्यांनी बलाढ्य करून दाखवली आहे. प्रत्येक बाबतीत ते आपल्याहून पुढारलेले आहेत. हे मान्य का करत नाहीस तू? आलियानं आजीजीने त्याला विचारलं. मी मान्य करू? मायपोट. त्याचा तो अवतार बघून आलियाही चिडली. त्याच्या डोळ्याला डोळा भिडवत ती म्हणाली, तू गप्प बैस. तुझ्या विक्षिप्तपणाची आता हद्द झाली आहे. तू त्यांच्याहून कमी आहेस असं तुला स्वतःला वाटतं, म्हणून तू न्यूनगंडातनं त्यांचा रागराग करतोयस. आलियाच्या त्या विधानानं ख्रिस इतका रागवला की जवळजवळ तिच्या अंगावर धावून गेला आणि म्हणाला, हे असं बोलायची तुझी हिंमत होते कशी? आणि माझ्यावर अंगावर हात टाकायची तुझी हिंमत होते कशी? हे बघ, खड्ड्यात गेलास तू. खड्ड्यात गेलास तू, तुझी साम्यवादावरची निष्ठा आणि तुझे विचारसुद्धा. पुन्हा मला भेटायचं नाही. आत्ता या क्षणी मी आपलं नातं कायमचं तोडती आहे. तिच्या या घोषणेनं ख्रिस हताश झाला. त्यांनी तिच्या मिनतवाऱ्या करायचा प्रयत्न केला, पण त्याचा हात हिसडून टाकत आलिया निघून गेली. त्यानंतर ख्रिस भारतात जाईपर्यंत ते एकमेकांना भेटले सुद्धा नाही. ख्रिस जर्मनीला परत गेल्यावर एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली. तेव्हा आलिया एका मुलीची आई झालेली होती. भारतात जाऊन JNUमध्ये पुढे संशोधन चालू ठेवायचा ख्रिसचा बेत एरवी त्याच्या मॉम डॅडना पसंत पडला नसता, पण बाकी काहीच पर्याय राहिला नाही म्हणून ते त्या बेताला तयार झाले. JNUमधल्या प्राध्यापक श्रीवास्तव यांनी त्याच्या विषयात रस दाखवला. भारतात शिक्षण त्या मानानं कमी खर्चिक होतं. ईस्ट जर्मनीच्या लोकांसाठी चालू काळ बेभरवशाचा आहे हे ख्रिसप्रमाणे त्याच्या मॉम डॅडलाही दिसत होतं. ख्रिससाठी त्याचं संशोधन खूप महत्त्वाचं होतं हेही कळत होतं आणि म्हणूनच ख्रिस भारतात येऊन ठेपलेला होता.
आता पुलाखालनं बरंच पाणी गेलं होतं. त्यामुळे या सर्व घडामोडींचा ख्रिसला होणारा मनस्ताप हळूहळू ओसरत गेला होता. किंबहुना आज कित्येक वर्षांनी पुन्हा त्याला ते सगळे प्रसंग आठवले होते. आता ख्रिसला थोडी परिपक्वता आली होती. देशाच्या सीमा किती मनमानीपणे ठरवले जातात. त्या ठरवणारे वेगळेच लोक असतात. सामान्य माणसांचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो आणि ते त्याच्या हातातही नसतं. तरी त्याचे बरे वाईट परिणाम सामान्य लोकांना सोसावे लागतात. जर्मन लोकांना युनिफिकेशनमुळे सोसावं लागलं आणि पायलच्या दादाजी दादीजींसारख्या भारतीय लोकांना फाळणीच्या वेळी परागंदा व्हावं लागलं. अत्याचारांना सामोरं जायला लागलं. काय ही जगाची रीत आहे. जणू मनातले ते विचार दूर सारण्यासाठी ख्रिसनी मान झटकली. तो उठला. घड्याळात बघितलं तर 1:30 वाजला होता. त्यांनी फ्रीजमधनं बिअरचा कॅन काढला. टेबलाशी बसून तो रिकामा केला आणि पलंगावर येऊन लवंडला. त्याच्या मनात आलं, पायलची मेल आली आणि आपल्याला या जुन्या गोष्टी कशा आठवल्या आज. खरं तर तिच्याबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवायला हवे होते. तिने आपल्याला जगण्याची नवी नजर दिली ते आठवायला हवं होतं. मग हे विचार कुठून सुरू झाले हे शोधण्यासाठी त्याने विचारांच्या साखळीच्या या टोकापासून मागे मागे जायचा प्रयत्न केला. पायलला आपण त्या दिवशी काहीच का सांगू शकलो नाही याचा विचार करताना आपण मनानं एवढा मोठा प्रवास करून आलो हे त्याच्या लक्षात आलं. आपला भ्रमनिरास, भंगलेली स्वप्न, उलटं पालटं झालेलं जग यातलं काहीच पायलला समजलं नसतं. ती स्वभावानं कितीही चांगली असली, मनकवडी असली तरी तिला हे सगळं समजणं कठीण होतं. आपल्यालाही ते सांगणं अवघड होतं. आपल्याच देशाबद्दल अपमानांविषयी तिसऱ्या माणसाकडे कबुली देण्याइतके आपण मूर्ख नव्हतो. पण एक खरं की तेव्हा आपल्याला तिथेच सोडून देऊन पायलला निघून जाता आलं असतं. तिने ते केलं नाही. आपलं मन रिझवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला. आपल्या स्पेसची कदर ठेवत, कसलाही आग्रह न धरता आपल्याला घेऊन ती फिरायला गेली. सो स्वीट ऑफ हर. हे आठवता आठवता त्या भटकंतीच्या दिवसाची आठवण मनात घोळवत असताना त्याचा पुन्हा डोळा लागला. पायलनं ऑफिसमधून येताना सबवेमधून आणलेलं सँडविच प्लेटमध्ये काढलं. फ्रीजमधून चिल्ड बिअरचा कॅन काढला. चीजच्या 2 चकत्या कापून घेतल्या. शांतपणे सोफ्यावर बसून बिअरचे घुटके घेत ती सँडविच आणि चीज खायला लागली. जुलै महिन्यातल्या त्या दिवसानंतर तिची ख्रिसची वाढत गेलेली दोस्ती पायलला आठवली. तो 4 लोकात मिसळला की त्याला बरं वाटेल म्हणून ती त्याला कुठे कुठे हिंडवायची. कधी गुरुद्वारात, कधी हॉटेलात, तर कधी कुठल्या समारंभाला. पायलबरोबर तो जिथे जाईल तिथे लोक त्याच्या भोवती जमत. त्याला नाना प्रश्न विचारत. सुशिक्षित लोकांमध्ये इतक्या लोकांना जुजबी जर्मन भाषा येते हे बघून त्याला आश्चर्य वाटलं होतं. अगदी कॉलेजजवळच्या टपऱ्यांमध्ये त्यांचा ग्रुप जायचा. तिथेही ख्रिसला तिने नेलं होतं. तिनं त्याच्यासाठी घेतलेला सिल्कचा सुंदर कुर्ता घालून ते शहरातून हिंडत होते तेव्हा एका बैरागी बाबानं ख्रिसच्या कपाळावर तिलक लावला होता. हे काय चाललंय ख्रिसला समजलं नव्हतं. देवाची त्याच्यावर मर्जी असावी म्हणून त्याला त्या अनाहूत बैराग्यानं तिलक लावलाय हे पायलनं सांगितलेलं तर्कशास्त्र त्याच्या समजण्यापलीकडचं होतं. तो जेव्हा त्यांच्या वर्गातल्या मुलात मिसळायला लागला तेव्हा त्याचं बाहेर हिंडणं थोडं कमी झालं. वामपंथीय मंडळींना कसली ना कसली निदर्शनं करायची भारी हौस असायची. त्यात अगदी हिरिरीनं ख्रिस मिसळला नाही पण त्यांच्या निदर्शनाच्या वेळी तो तिथे हजर असायचा. पायलला ते कधी आवडलं नाही. डाव्यांचा भांडखोरपणा समाजाला घातक आहे असं तेव्हाही तिचं ठाम मत होतं. मग त्यावरून त्यांचे वाद व्हायचे. ख्रिसनं त्या बाबतीत मात्र तिचं म्हणणं कधीच ऐकून घेतलं नाही. दिवाळीच्या सुट्टीत पायलनं त्याला प्रथम आरोरा हाऊसमध्ये आपल्या घरी नेलं होतं. नव्या लोकांना भेटायला, त्यांच्याशी ओळखी करून घ्यायला ख्रिसला नेहमी चमत्कारिक वाटायचं. तेव्हाही तो बुजल्यासारखा झाला होता. ते घराच्या फाटकाशी पोहोचले तर दाराबाहेर मोठी सुंदर रांगोळी काढली होती. फुलाची तोरणं लावली होती. छोट्या रंगीत दिव्यांच्या माळा सोडल्या होत्या. आतून हसण्या खिदळण्याचे, मोठमोठ्यानं बोलण्याचे आवाज येत होते. पंजाबी गाण्यांचा ढणाणा आवाज त्यातच मिसळलेला होता.
तो गदारोळ ऐकून इथून पळून जावं असं ख्रिसच्या मनात आलं असावं, पण आता त्याला पळून जाता येणार नव्हतं. दाराबाहेरच घरात चाललेल्या पक्वानांचा वास दरवळत होता. पायलनं दारावरची घंटी जोरजोरात वाजवली. अरे भाई, कोई दरवाजा खोलेगा या नाही? पायलनं अधीरपणे विचारलं आणि नंतर ख्रिसकडे बघत म्हणाली, काय सुंदर वास सुटला आहे. चल ख्रिस, आता माझ्या लोकांना भेटायची तयारी कर. आणि हे बघ, उगाच एकटाच कुढत बसू नको. न लाजता सगळ्यांशी छान मोकळं ढाकळं बोल, संकोच करू नको. आतून कोणीच दार उघडायला येत नाही म्हटल्यावर तिने अर्जुन भैया, पृथ्वी भैया यांच्या नावानं हाकारा पेटला. दारात तिचे काका आणि दोघे भाऊ आले. स्वयंपाकघरातूनच मम्मीजी ओरडल्या, आत्ता आले मी. पाठोपाठ मम्मीजी आणि दादीजी पण हसत मुखानं दारात आल्या. अर्जुन भैयानं ख्रिसचे दोन्ही हात पकडले, त्याचं स्वागत केलं. अर्जुन भैयानं त्याला दादाजी बसले होते त्या सोफ्यापाशी नेलं, त्यांच्याशी ओळख करून दिली. सगळेजण त्याच्याशी अगत्यानं वागायचा प्रयत्न करत होते. अजिबात हातचं न राखता वागायच्या त्यांच्या वागण्यानं त्याला आणखीन बाव चढल्यासारखं झालं. तुम्ही अगदी निवांत बसा, संकोच करू नका, दादाजी म्हणाले. अर्जुन भैयाच्या हातातून आपला हात सोडवून घेत ख्रिस सोफ्यावर बसला. पुढे काय बोलायचं हा त्याला पडलेला प्रश्न बाकीच्या लोकांनीच सोडवून टाकला. दादाजींनी विचारलं, ख्रिस बेटा, आमची पायल फार दंगामस्ती तर करत नाही ना? लहानपणापासून फार खट्याळ आहे ती. नाही, ती छान वागते, सगळ्यांशी नीट वागते, काळजी घेते. मम्मीजींनी ख्रिससाठी पाण्याचा मोठा बंपर भरून आणला आणि सगळ्यांकडे बघत विचारलं, आधी चहा पाणी करायचं का सगळं जेवायची तयारी करू? आलं घालून फरमास चहा होऊ द्या. ख्रिस, तुला सामोसे आवडतात ना? असं ख्रिसला विचारलं गेलं खरं, पण त्याला उत्तराची अपेक्षा नव्हती. गप्पा गोष्टी करता करता चहा सामोस्यांचा बेत झाला. पायल बाकीच्या बायकांमध्ये गुंग झाली होती. ती जी एकदा आत गेली ती बाहेर येतच नव्हती. आतून तरुण मुलींच्या खिदळण्याचा आवाज येत होता. पायलला आठवलं, दादीजीनी आणि मम्मीजीनी तिला एका बाजूला नेऊन तिच्या डोळ्यांमध्ये नजर खुपसून शंकेखोरपणे विचारलं होतं, मुलगा चांगला आहे यात प्रश्नच नाही, पण तो तुझा नुसता मित्रच आहे ना? या लोकांचे रीतिरिवाज आपल्या लोकांपेक्षा वेगळे असतात. पायलनं त्यांच्यापुढे हात जोडले होते आणि म्हणाली होती, काय कमाल करताय तुम्ही, मी काय लगेच त्याच्याशी लग्न करणार आहे का? तरीही त्या दोघी बराच वेळ तिचा अंदाज घेत राहिल्या होत्या. नंतर ख्रिसवरनं चाचीनं तिची चेष्टा सुरू केली. तो सगळा प्रसंग आत्ता पायलला आठवला. आपण नुसते दोस्तच होत म्हटल्यावर दादीजींनी आणि मम्मीजींनी टाकलेला सुटकेचा निश्वास तिला आत्ता आठवला होता. ती पार्टी छानच झाली. जेवण्यापूर्वी भांगडा करायची टूम निघाली. आपल्याला भांगडा येत नाही या सबबीवर ख्रिसनं सपशेल नकार दिला, पण दादाजींनी ख्रिसला भांगडा करायला शिकवलं. ख्रिसला नाचायला शिकवायला सगळे पुरुष सरसावले. शेवटी चाचीनं त्याच्याबरोबर नाच केला. जेवताना बायकांनी इतका आग्रह केला की ख्रिस गोंधळून गेला. त्याला या असल्या आग्रहाची सवयच नव्हती. इतके गोड आणि मसालेदार पदार्थ एका वेळी वाढले जातील याचीही त्याला कल्पना नव्हती आणि सवय तर त्याच्याहून नव्हती. शेवटी डॅडींनी मध्यस्थी करून आग्रह करणं थांबवलं. इतका सुंदर घरगुती अनुभव दिल्याबद्दल ख्रिसनं पायलचे अगदी मनापासून आभार मानले. घरापासून दूर राहणारी व्यक्ती अशा घरगुती वातावरणाला मुकलेली असते. ते वातावरण दुसऱ्या कोणाच्या तरी घरी मिळालं तरी तिला जशी कृतज्ञता वाटेल तशी त्याच्या आवाजात पायलला आढळली. वास्तविक त्यांच्या आणि ख्रिसच्या घरातल्या वातावरणात अजिबात साम्य नव्हतं. फक्त कुटुंबातला एकोपा आणि त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम इतकाच समान धागा होता. दुसऱ्या दिवशी त्या पार्टीचा तपशील त्यांच्या मित्रमैत्रिणींनी ख्रिसला विचारून घेतला. ख्रिसनं तोंड भरून कौतुक केलं. मिठायांचा केलेला आग्रह, तडस लागेपर्यंत खायला घातलेले पदार्थ याविषयी सांगितलं. शेवटी कुलदीप म्हणाले, आम्हा लोकांच्या हात आग्रह करून जेवायला घालायची पद्धतच आहे. आग्रह केल्याशिवाय पाहुण्याला सोडतच नाही कुणी. कुणाच्याही घरी गेलास ना तर ही अशीच वागणूक तुला मिळणार. हे म्हणताना कुलदीपला नेमकं काय सुचवायचं होतं हे तेव्हाही पायलला कळलं नव्हतं आणि आजही त्याची खात्री नव्हती. ख्रिसला अरोरा हाऊसमध्ये मिळालेली वागणूक खास नाही,
कोणालाही आणि कोणत्याही पंजाबी कुटुंबात हे असंच वागवलं जातं, तेव्हा तू स्वतःला पायलचा खास दोस्त किंवा अगदी जावई माणूस समजायचं कारण नाही, असं त्याला तिने आडून सुचवलेलं असावं. कुलदीपच्या त्या स्वभावाचा पायलला कित्येकदा अनुभव आला होता. त्यांच्यामधल्या मैत्रीला शेरेबाजी, टोमणे, आकस आणि सूक्ष्म हेवा असे अनेक पदर होते. ख्रिसला याची कल्पना नसल्यानं तो मात्र निर्भेळपणे म्हणाला, पायलचे भाऊही खूप गप्पिष्ट आहेत. अर्जन भैया तर किस्से सांगून हसवून सोडतो. कित्येक दिवसात मी इतका हसलो नव्हतो, इतका जेवलो नव्हतो. भांगडा तर पहिल्यांदा नाचलो. आमच्या घरी ही ख्रिस सगळ्यांना खूप आवडला. दादाजींच्या मते तो खूप सीधा साधा नम्र आहे. पायलनंही तिच्या कुटुंबियांचं ख्रिसविषयीचं मत खुलेपणानं सांगितलं. ते सगळे अगदी इन्फॉर्मली वागले, ते मला खूप आवडलं. पायलच्या छोट्या कझिन्सना मी करून दाखवलेल्या पत्त्यांच्या जादू आवडल्या. त्यांच्याबरोबरही मजेत वेळ गेला, ख्रिस पुढे म्हणाला. दिवाळीच्या पार्टीनंतर ख्रिस आणखीन मोकळा झाला. तरी त्याची नेमकी अडचण काय आहे, तो आयुष्यावर इतका नाराज काय आहे, हे त्या पठ्ठ्यानं कधी पायलला सांगितलं नाही. हिनेही तसा कधी आग्रह धरला नाही. त्याच्या बोलण्यातनं मध्येच असा एखादा शेरा यायचा की त्याच्या मनस्थितीचा पायलला अंदाज यायचा. स्वतःच्या मनातले ते सगळे सल ख्रिस कधी ना कधी आपल्याला सांगेल अशी पायलला खात्री होती. इतक्या चमत्कारिक परिस्थितीत आणि ध्यानीमनी नसताना ते घडेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि ख्रिसला सुद्धा त्याचा अंदाज नव्हता. श्रोते हो, हा होता डॉक्टर अनघा केसकर लिखित सीमातीत या कादंबरीचा 4था भाग. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.